माऊलींच्या पालखीचं आज पुण्यात आगमन झालंय। पुण्याकडे येणारे रस्ते वारकऱ्यांनी गजबजलेत। सर्वत्र टाळ मृदुंगाचा गजर सुरू आहे। माऊलींचं आज पुण्यात आगमन झालेलं आहे। पुण्याकडे येणारे रस्ते त्यामुळे वारकऱ्यांनी गजबजल्याचं पाहायला मिळतंय। ज्ञानोबा तुकाराम जयघोषात वारकरी पुण्याकडे रवाना होत आहेत। टाळ मृदुंगाचा गजर पावलांची साथ घेत वारकरी पुण्यनगरीकडे निघालेले आहेत। चौऱ्याण्णव वर्षांच्या आजी आषाढी वारीसाठी निघाल्या। 50 वर्षांपासून या एकट्या आजीची वारी आहे। 52 वर्षांपासून माऊलीची अविरत त्यांची वारी सुरू आहे। ना कोणी सोबत ना कुठली दिंडीमध्ये सहभागी। 94 वर्षाच्या आजी एकट्याच हा वारीचा प्रवास करतायत। 50 वर्षापासून ही त्या माऊलीची वारी करतायत। मोक्ष देणाऱ्या या वारीत अनेक वारकरी तरुण मुलं सहभागी होतात। मात्र 94 वर्ष झाली असतानाही ठणठणीतपणे कुठलाही आजार न होता नाशिकहून आलेल्या या आजी अविरत वारी करतात। तर या 94 वर्षाच्या संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांनी। वारकरी जे आहेत ते आता पुण्याकडे येताना पाहायला मिळत आहेत। त्यामध्ये ज्येष्ठ आणि 50 वर्ष वारी केलेले वारकरी सुद्धा आहेत। माझ्यासोबत या आजी आहेत। आजी कितवी वारी आहे तुमची? 50वी लई रेटून चालले आज। पुण्यागावून आला तुम्ही? नाशिक। आज नाशिकहून आळंदी चालले ना, आळंदीतून सकाळची चालत। यावर्षी आळंदीतलाही पाऊस झाला माहित होतं का तुम्हाला? बाईचं विचारायचं, त्याला घाबरायचं नाही, फक्त देवाला घाबरायचं। मान त्या गोष्टीला घाबरत नाही मी। बर, किती वय आहे तुमचं? 94 वय दिसतंय का डोळ्याला? शुगर वगैरे काही सगळं वाटीच्या वयाचं म्हणे। पण वारीत तरुण पोरे येत नाहीत, काय सांगाल त्यांना? ते त्यांच्या नशिबात नाही लिहिलेलं, ते कशाला येतील बाळा? त्याच्या नशीब त्यांचं फक्त गुटके खायला आहे। पुण्या वारीत दिंडीत आहे तुम्ही? दिंडी नाही, दिंडी स्वतंत्र एक दिंडी. नाम केशवा। माझी आऊस पुरवली माऊलीनं, मला येऊस कमी नाही। माझ्या हाताने सगळं सुशिरभूत आहे मी। गजानन महाराजांच्या पालखीचं बीडमध्ये आगमन झालंय। पालखीचा 4 दिवस बीड जिल्ह्यात मुक्काम आहे। गजानन महाराज यांच्या दिंडीचं हे 57वे वर्ष आहे। साधारण 700 वारकरी या दिंडीत खरं तर सहभागी झालेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।